एक लहानसं शस्त्र जे हाताच्या पंजामध्ये बसतं आणि त्या लहानशा शस्त्रानं म्हणजे महाराज एखाद्या गोष्टीकडे बघताना किती बारकाईने आणि अभ्यासपूर्णरित्या बघत होते हे आपल्याला या शस्त्रामुळे समजतंय. ही जी भेट आहे ही सशस्त्र भेट होती. म्हणजे इतिहासाचे संदर्भ सांगतात की ही भेट निशस्त्र नव्हती, ती सशस्त्र होती. जनीच्या टेंबावर काय घडलं हे त्या छावणीपर्यंत सांगायला पेठ पारला छावणी होती, कोयना पारला छावणी होती, एकही माणूस महाराजांनी जाऊन दिलेला नाही की शिवाजी हा ब्रह्महत्या करणार नाही. नमस्कार सर. नमस्कार. मागच्या भागात आपण जो प्रश्न विचारला होता अफजल खान वधाच्या पार्श्वभूमीबद्दल, तर त्याचाच आपण आज पुढचा भाग जोडून प्रश्न विचारतोय. तर या प्रश्नामध्ये आपण एक गंमत अशी पाहतोय की हे जे काही आहे वाघनख, तर सर्वांनाच माहिती आहे की अफजल खान लढाई म्हणलं की वाघनख हे पहिल्यांदा सगळ्यांच्या ऐकण्यात येतं, पाहण्यात येतं, वाचण्यात येतं. तर ह्या वाघनखांचा नेमका इतिहास काय, याचा वापर कसा झाला आणि महाराजांनी नेमकं हे कशा पद्धतीनं हत्यार शोधून काढलं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शिवचरित्रामध्ये जे चर्चेचे विषय आहेत, इतिहास म्हटल्यानंतर त्यात चर्चा, चिकित्सा या सगळ्या गोष्टी आल्या, मतमतांतर आली. त्याच्यामधले एक चर्चेचा विषय आहे संशोधकांच्या मधला, लोकांच्या मधला नाही. लोकांना ठाम आहे की ती वाघनखाचा वापर महाराजांनी केला. पण काही संशोधकांच्या मनामध्ये वाघनख महाराजांनी वापरली का नाही, किंवा काही संशोधकांच्या मनामध्ये एवढ्याशा लहान शस्त्रानं एखाद्या व्यक्तीला आपण इजा पोचवू शकतो का किंवा त्याला मारू शकतो का, असे प्रश्न आहेत. पण मी म्हणतोय म्हणून इतिहास चालत नसतो. म्हणजे माझ्या तर्कावर इतिहास नाही चालत. बरोबर. इतिहासाच्या मांडणीला आपल्याला पुरावे लागतात. बरोबर. मग वाघनखासारखं शस्त्र होतं का ह्याच्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागते. तर होतं. जर इन्व्हेन्शन कुणी केलं, काय केलं, वाघनखाचे ऋग्वेदापासूनचे उल्लेख आहेत आपल्याकडं. बरोबर. पण त्यावेळेपासून ते आजपर्यंतच्या इतिहासामध्ये, मानवाच्या इतिहासामध्ये ती शस्त्र वापरलं आणि त्यातून एखादा मोठा विजय मिळवला गेला. म्हणजे एवढ्या लहान शस्त्रानं एक मोठा विजय मिळवला. नंतर प्रतापगडचं युद्ध झालं, रणसंग्राम झाला, महाराजांच्या सैन्यानं लढाई केली, पन्हाळ्यापर्यंत गेलं, विजापूरच्या वेशीपर्यंत महाराजांचं सैन्य गेलं. हा भाग वेगळा. त्याची सुरुवात खरं या शस्त्रामुळे झाली. बरोबर. आणि हे शस्त्र, माझा जो अभ्यास आहे त्याच्यानुसार ठामपणे मी सांगू शकतो की महाराजांनी अफजल खानाला मारताना जी शस्त्र वापरली त्याच्यामधलं पहिलं शस्त्र कुठलं असेल तर ते वाघनखाचं होतं. बरोबर. ह्याची कारणं एक आहेत. एक, इतिहासामधले उल्लेख. ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा आद्य चरित्रकार सभासद सांगतोय की महाराजांनी वाघनखांनी अफजल खानाची चरबी बाहेर काढली, आतडी नाहीत. ह्याच्यातला भाग लक्षात घ्या, शरीरशास्त्राचा विषय येतो. बरोबर. दुसरं, मनुची जो आहे, जो महाराजांना भेटलेला होता अफजल खान वधानंतर, त्यानं नोंदवून ठेवलेलं आहे. डच कागदपत्राचं त्यावेळेचं समकालीन पुरावा आहे की तो त्याच वेळेला महिन्यानंतर लिहिलेल्या पत्रामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. खाफी खानानं त्याची नोंद करून ठेवलेली आहे. शिवाजी महाराजांचा म्हणजे औरंगजेबाचा इतिहासकार आहे तो, मोगल इतिहासकार, नंतर आला, खूप वर्षानं आला, पण त्यानं नोंद करून ठेवलेली आहे. जेदे करीना अगदी स्पष्ट सांगतोय. जेदे तर माहिती आहे, तो आपण इतिहासाचं प्रमुख साधन आहे. एवढंच नाही तर शिवभारतकारानं सुद्धा लिहिलं महाराजांनी वाघनख घेतलेत म्हणून. महाराजांनी वाघनख घेतलेत, मारलेलं नाही त्यानं सांगितलं, पण घेतलेत हे तर सांगतो. अज्ञानदासाचा पोवाडा समकालीन आहे. बरोबर. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांनी वाघनखाचा वापर करून अफजल खानाला मारलं. ही सगळी साधनं इतिहासाची जी आहेत, अजून 2-3 माझ्या स्मृतीतनं गेली असेल, ही सगळी साधनं सांगतात की महाराजांनी अफजल खानाला जेव्हा भेट झाली महाराजांची आणि त्याची, त्यावेळेला पहिल्यांदा वाघनखांनी महाराजांनी म्हणजे वार केला. म्हणजे अफजल खानानं ज्या वेळेला त्याची खंजीर कट्यार काढली, त्यानं वार महाराजांच्या पाठीवर केला. त्यानंतर आणि महाराजांची मुंडी अशी धरलेली होती त्यांनी, असं असं एकदम ताकदीचा होता. अफजल खानाची ताकद प्रचंड होती. त्याचं एक चित्र उपलब्ध आहे. औंध म्युझियममध्ये अफजल खानाचे एक मिनिचर पेंटिंग आहे. अस्सल पेंटिंग आहे औंधच्या, आपल्या सातारच्या औंधच्या म्युझियममध्ये. ते तुम्ही बघा. त्याच्यावरून त्याच्या उंचीची आणि ह्याची त्याची वर्णनं तर आहेतच, बखरकारांनी केलेली ती वर्णनं आहेत, पण
त्या मिनिचेअरवरून सुद्धा आपल्याला कारण त्यानं हातात शस्त्र धरलंय त्याच्यावरून ती उंचीची कल्पना करू शकतो आपण. जसं महाराजांच्या उंचीची ही तलवार धरल्यानंतर हे मिनिचेअर आहे. मिनिचेअर पेंटिंग काढणारी जी चित्रकार आहेत त्यावेळेची ती खूप सटीक असतात. ती शस्त्र कुठलं घेतलंय, कुठल्या रंगाचं घेतलंय, किती उंचीचं घेतलंय, हे त्यांनी बऱ्यापैकी मिनिचेअरमध्ये सटीकता त्यांनी दाखवलेली आहे. वेशभूषेमध्ये कल्ले बिल्ले हे सगळ्या गोष्टी. त्यामुळे ते मिनिचेअर बघितले आपल्या लक्षात येतं किती किती धिप्पाडानी उंच होता. अशा अफजल खानानं महाराजांची ज्यावेळेला मान असंडून धरली त्यावेळेला महाराजांना सुटणं त्याच्यातनं क्रमप्राप्त होतं. आणि त्याच्यासाठी म्हणून महाराजांनी पहिल्यांदा या लहानशा शस्त्र हातात डाव्या हातात घातणारे हे शस्त्र आहे त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. बरोबर. त्यानं काय अफजल खान मेला नाही, पण ते एखादी सुई टोचल्यानंतर सुद्धा आपण जे एकदम असं दचकतं तसं ते दचकून ती काही ढिली झाली ग्रीप आणि अफजल खानाचं चरबी ह्या वाघनखामुळे गेली. वाघनख काय असं नसतं मारायचं. वाघनख हे वाघाचा पंजासारखं असतं. हे जे शस्त्र वाघापासून प्रेरणा घेऊन म्हणजे वाघाच्या पंजापासून प्रेरणा घेऊन तयार झालेलं शस्त्र आहे. म्हणजे शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर अनेक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर निसर्गाच्यातूनच प्रेरणा घेऊन आपण मानवानं अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यातलं हे शस्त्र आहे की वाघाच्या पंजाचे हे केलेले आहेत. अगदी दिसत सुद्धा नाहीये, लपून ठेवता येतं आणि तसा उपयोग महाराजांनी करून घेतला. ह्याच्याविषयी म्हणजे इतकं ते प्रभावी शस्त्र आहे. आणि ही जी लेगसी नंतर एवढी सुरू झाली की शिवाजी महाराजांच्याकडे तर वाघनख होती, त्यांनी वापर केला. पण शिवाजी महाराजांच्या नंतरचे काही उल्लेख ह्या वाघनखाचा अभ्यास करताना मला असे लक्षात आले की रामचंद्रपंत अमात्य ज्यांना हुकुमतपणा किताब दिला होता ते वारल्यानंतर त्यांच्या मुलांमध्ये वाटण्या झाल्या आणि ते जे वाटणी पत्रक जे आहे वाटण्याचं अस्सल पत्र ते उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या शस्त्रास्त्राच्या वाटण्या झाल्या. म्हणजे त्यांच्याकडे रामपंचायत नव्हतं ते एका मुलग्याला, त्यांच्याकडचं पट्टा होता महाराजांनी दिलेला पट्टा होता. त्याचा उल्लेख आहे त्या वाटणीपत्रामध्ये. महाराजांनी दिलेला पट्टा तो एका मुलाला आणि पंत अमात्यांची वाघनख. म्हणजे अमात्यानं सुद्धा स्वतःकडे ती वाघनखाचं शस्त्र ठेवलेलं होतं त्यावेळेला, हे आपल्याला ते लक्षात येते. त्यानंतर परत वाघनखाचे आमच्या करवीर छत्रपतींच्याकडं 2 नामवंत वाघनख आहेत जी आमच्या संग्रहालयात आहेत. न्यू पॅलेसचं जे संग्रहालय आहे त्याच्यामध्ये ती डिस्प्लेला आहेत. खूप सुंदर त्यांचं पोलाद वगैरे ती वाघनख तिथं आहेत. सातारकर छत्रपतींच्याकडे वाघनख होती याचे उल्लेख प्रतापसिंह महाराजांच्यापासून येतात. बरोबर. प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफला जो मराठ्यांचा आद्य इतिहासकार आपण म्हणतो त्या ग्रँड डफला एक वाघनख दिलं होतं आणि दुसरं वाघनख दिलं होतं एल्फिस्टनला. पण ते शिवाजी महाराजांची वाघनख नाही आहेत. पण अफजल खानाला शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीच्या शस्त्रानं मारलं ते शस्त्र त्यांना भेट दिलं होतं. त्याला टायगर क्लॉज किंवा वाघनख म्हणायचे असं त्यांनी ग्रँड डफनं सुद्धा लिहून ठेवलंय, एल्फिस्टननं सुद्धा लिहून ठेवलंय. तिथंपर्यंत ते आलं आणि ग्रँड डफच्या नातवानं अँड्रियन ग्रँड डफनं ते व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियम मध्ये दिले. बरोबर. ही वाघनख आता जी व्हिक्टोरियन व्हियानी म्युझियम मधली जी लंडन मधली वाघनख आहेत ती प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफला दिलेली आणि ग्रँड डफच्या नातवानं ती व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियम मध्ये त्यांना भेट दिली. ती व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियमला ती तशी लेगसी आहे. म्हणजे वापरलेली नाही, प्रत्यक्ष वापरलेली नाहीत, तशी आहेत. म्हणजे वाघनख आहेत, फक्त ती सातारकर छत्रपती घराण्यातली आहेत. ती शिवछत्रपतींनी वापरली का याच्याविषयी काय मला वाटत नाही. पण ती शिवछत्रपतींनी वापरलेली वाघनख ग्रँड डफला दिल्यानंतर सुद्धा सातारकर छत्रपतींच्याकडे होती. ह्याचे उल्लेख आपल्याला नोंद आहे. बरोबर. म्हणजे ती शिवछत्रपती वापरली नाही हे आपण गृहीत धरावं लागतं कारण साताऱ्यातले त्याचे उल्लेख येतात. एक गमतीशीर उल्लेख आम्हाला शाहू महाराजांच्या इतिहासात सापडला. राजऋषी शाहू महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना साधारण 1919-20 पत्रव्यवहार एक आहे आणि त्याच्यामध्ये सर SM फ्रेझर शाहू महाराजांचे ट्विटर म्हणजे शाहू महाराज त्यांना स्वतः फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड म्हणायचे स्वतःचे. तर त्या फ्रेझर लंडनला गेले. इथून नंतर त्यांनी म्हैसूरच्या राज्यात नोकरी केली आणि हे केले, रिटायर झाले आणि लंडनला गेले.
आणि तिथून त्यांनी शाहू महाराजांच्याकडनं शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारताना वापरलं ते शस्त्र जे आहे वाघनखं ते मागवलं. त्याच्या 2 जोड्या आम्हाला करून द्या परत, इथं आपल्याकडे होत असतील तर. आणि शाहू महाराजांनी तशा पद्धतीच्या 2 जोड नवीन तयार करून घेतले. त्यावेळेला होत होतं जसं आता आपण हे तयार केलंय तसं शाहू काळात सुद्धा हे काय अवघड मेकॅनिझम नाहीये तर होते ते तयार केल्याने फ्रेझरांना पाठवले. असे सुद्धा उल्लेख आपल्याला वाघनखाबद्दलचे आहेत सगळे. महाराजांची महानता ह्याच्यातून दृढ करणारी ही गोष्ट आहे. म्हणजे एक लहानसं शस्त्र जे हाताच्या पंजामध्ये बसतं आणि त्या लहानशा शस्त्रानं म्हणजे महाराज एखाद्या गोष्टीकडं बघताना किती बारकाईने अभ्यासपूर्णरित्या बघत होते हे आपल्याला या शस्त्रामुळे समजतंय. बरोबर. त्याचा वापर कुठल्या शस्त्राचा कुठं वापर करायचा हे ज्याला समजतो तो योद्धा असतो. बरोबर महाराजांना समजले होते की अफजल खानाला आपण आपल्या मनगटाच्या ताकदीवर आपण त्याला पराजित नाही करू शकत. तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी अशी क्लुप्ती काढली पाहिजे की जी सहजासहजी लोकांच्या लक्षात येणार नाही. तर ती ही क्लुप्ती आहे. वाघनखं ही महाराजांचा एक क्लुप्ती आहे की त्या क्लुप्तीच्या आधारावर महाराजांनी अफजल खानाच्या तावडीतून निसटले आणि नंतर मग सगळा पराक्रम आपल्याला माहिती आहे कसा झाला काय झाला ते. पण अशा अनेक वाघनखाबद्दलचे पुरावे आहेत आपल्याकडे, इतिहासाचे सुद्धा आहेत आणि फिजिकल सुद्धा वाघनखं आहेत. आज गरवी छत्रपतींच्याकडे आहेत, अनेक लोकांच्याकडे आहेत आणि शिवकाळातले आहेत. म्हणजे अनेक उल्लेख आपल्याकडे आहेत. मग हे वाघनख वापरून महाराजांनी अफजल खानाला तरी म्हणजे आपण म्हणतो की त्याचा पोट फाडलं, त्यातून त्याला जखमी केला. जखमी करून महाराज त्याला ठार मारेपर्यंत नाही थांबले. नाही, नंतर महाराजांच्याकडे स्वतः कट्यार होती महाराजांची. ही जी भेट आहे ही सशस्त्र भेट होती. म्हणजे इतिहासाचे संदर्भ सांगतात की ही भेट निशस्त्र नव्हती, ती सशस्त्र होती. अफजल खानानं 10 अंगरक्षक घ्यायचे होते स्वतःचे, महाराजांनी 10 अंगरक्षक स्वतःचे घ्यायचे होते. दोघांचे सुद्धा हेजीब होते, म्हणजे वकील. अफजल खानाचा वकील कृष्णाजी कुलकर्णी, महाराजांचा वकील पंताजी बोकील ही त्या भेटीच्या समयी शामियानामध्ये हजर असणारे होते. आणि 2 हुद्देदार म्हणजे जी हुद्द्याची शस्त्र जी सांभाळणारे असतात. महाराजांची शस्त्र काय महाराज सगळीकडे जाताना काय ते पट्टा आणि तलवार घेऊन तसे जात नव्हते आता जसे चित्रात आपले आहेत तसे. ती शस्त्र सांभाळणारी माणसं असायची, त्यांना म्हणायचे हुद्देदार, देव हुद्देदार. महाराजांचे 2 हुद्देदारापैकी एक संभाजी कावजी आणि दुसरा होता जीवा महाले संकपाळ, म्हणजे जीवाजी संकपाळ ज्यांना आपण म्हणतो तो. तर या 2 जणांच्याकडे महाराजांची शस्त्र होती. आणि अफजल खानाची जी तलवार आहे ती अफजल खाना सय्यद बंडा होता. पण महाराजांनी सय्यद बंडा सुद्धा एकदम प्रखर योद्धा असल्यामुळं आणि तो पटाईत असल्यामुळं, म्हणजे पट्टा चालवण्यामध्ये एक्सपर्ट एकदम असल्यामुळं, पट्टा हे खूप घातक शस्त्र आहे. म्हणजे असं म्हणतात की 10 तलवारबाज आणि 1 पट्टेबाज. म्हणजे एवढं ते घातक आहे की 10 तलवारबाजांना अडवण्याची क्षमता एका पट्टेबाजामध्ये असते, जो चांगल्या पद्धतीनं लढू शकतो पट्टा घालून त्याच्यामध्ये. खूप घातक शस्त्र. आणि महाराजांना ते शस्त्र खूप आवडायचं का त्याच्या घातकतेमुळे आवडायचं. म्हणून तुम्ही बघा महाराजांची जी सगळी मिनिचर पेंटिंग्ज आहेत, सगळी समकालीन चित्र त्यात पट्टाच आहे. तलवार एक वेळेस तलवार नसेल पण पट्टा आहेच आहे. एवढं घातक शस्त्र. म्हणून तो त्यांनी त्या बडा सय्यदला, ज्याला आपण सय्यद बंडा म्हणतो, तो बडा सय्यद आणि छोटा सय्यद अशी 2 बंधू होते, ते अंगरक्षक होते. त्या बडा सय्यदला महाराजांनी शामियानाच्या बाहेर घालवलेलं होतं. आणि परमानंद म्हणतो, शिवभारतकार असं म्हणतो की अफजल खानानं स्वतःची तलवार, जशी शिवाजी महाराजांची तलवार आणि पट्टा ही जीवा महाल्याकडे होती, दिली महाराजांनी तिथं, तशी अफजल खानानं स्वतःची तलवार ही शिवाजी हा ब्रह्महत्या करणार नाही आणि माझा त्याचा वकील कृष्णाजी हा ब्राह्मण असल्यामुळं त्याच्याकडे दिली आणि त्याची नेमणूक शिवाजीला मारायसाठी केली होती, असं परमानंदानं त्यांच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही काढून बघा शिवभारत. त्यामुळे अफजल खानाची तलवार कृष्णाजीकडे होती. आणि महाराजांनी ज्या वेळेला वाघनखानं स्टन केलं, त्याला त्याची चरबी बाहेर काढली, त्यानंतर महाराजांनी लगेच कट्यार काढून, कट्यार सुद्धा खूप प्रभावी शस्त्र आहे. बिचवा, कट्यार ही दोन्ही शस्त्र प्रभावी आहेत. म्हणजे महाराजांनी एकच शस्त्र नाही वापरलं. कट्यार हे पंचिंग डॅगर आहे.
म्हणजे तुम्ही असं घ्यायचं आणि आपण जशी बुक्की मारतो तशी बुक्की मारायची, पंच करायचा आहे ते खूप प्रभावी आहे. एकदा तुम्ही पंच केला की ते खोलपर्यंत त्याचं जोपर्यंत ब्लेड आहे तोपर्यंत ते आत घुसतं आणि ते जरासं फिरवून तुम्ही बाहेर ओढली की आतडी बाहेर येतात. दुसऱ्या कुठल्या शस्त्रांना नाही येत ती, म्हणजे बिचव्यानं सुद्धा येत नाहीत. पण कट्यारी असं आहे की कट्यारीला परत ग्रूज असतात, अशा थोड्या चांगल्या ज्या उत्तम कट्यारी आहेत त्याला ग्रूज असतात. त्या ग्रूजमधनं तुम्ही जरासं फिरवलं तर ती आतडी अशी टर्न होतात. ती आतडी बाहेर काढायचं शस्त्र कुठलं असेल तर ते कट्यार आहे. आणि म्हणून ते कायम बरोबर असतं. इथं महाराजांच्या ही जी कट्यार ही कट्यार आहे महाराजांची बरोबर. आणि ते सुद्धा इन्व्हेन्शन आपलं इन्व्हेन्शन आहे. म्हणजे मराठ्यांची इन्व्हेन्शन केलेली कुठली शस्त्र असतील त्याच्यामध्ये वाघनखं आहेत, मराठा हिलची तलवार आहे, जे अनेक उल्लेख आहेत, पट्टा आहे आणि जगमान्य झालंय. म्हणजे जगामधले जे वेपन्स कलेक्टर्स आहेत किंवा म्युझियम्स आहेत चांगल्या दर्जाचे, या सगळ्यांनी हे मान्य केले शस्त्र अभ्यासकांनी की ही जी शस्त्र आहेत ही मराठ्यांची शस्त्र आहेत. बरोबर. म्हणजे कट्यार, पट्टा, वाघनख, विटा शस्त्र हे सुद्धा दुसरीकडे मिळत नाही. तर महाराजांनी त्याचा उपयोग करून घेतला. कृष्णाजीला तिथे त्याने तलवार दिली होती. ज्या वेळेला ती महाराजांनी त्याला कट्यारीनं भोकसला आणि स्वतः महाराजांचं स्वतःचं सुद्धा रक्षण करणं त्यांना भाग होतं. कारण तोपर्यंत ह्या सगळ्या अंगरक्षकांना दिसलं, तो सय्यद बंडा त्यानं महाराजांच्यावर वार करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला जीवा महालेनी वाचवलं, माहिती आहे आपल्याला की होता जीवा म्हणून वाचला शिवा ही जी काय मन पडली किंवा होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी मन पडली, ती त्यावेळेला पडली की ती त्यानं अंगरक्षक असल्यामुळे जी स्फूर्ती दाखवली त्याच्यामुळं महाराज वाचले. बरोबर. त्याच वेळेला कृष्णाजी सुद्धा महाराजांच्या अंगावर आला. आणि महाराजांनी अफजल खान तोपर्यंत तंबूच्या बाहेर जाऊन पालखीत पडलेला होता. संभाजी कावजीनं महाराजांच्या आज्ञेनं त्याचं मुंडकं कापून शिर कापलंय त्याचं. आणि शिवभारतकार सांगतो की महाराजांनी कृष्णाजीच्या मस्तकाचे 2 भाग केले पट्ट्यानं, शिरवार टाकून. शस्त्र चालवण्याचे प्रत्येक आहेत, जनेऊ, शीर हे असे वाराचे प्रकार आहेत. ते शिरवार टाकल्यानंतर तो बरोबर असा फिरवून वार आहे. तो पट्टा असला तर दाखवला असं तुम्हाला, असा पट्टा असा फिरतोय आणि तो असा वार जो पडतो पाठीमागून खूप ताकदीचा वार आहे तो. म्हणजे पट्ट्याच्या वारामधला सगळ्यात ताकदीचा वार कुठला असेल तो शिरवार आहे. म्हणजे मस्तकावरच पडतो तो, शिरावर पडतो म्हणतो शिरवार. असं मस्तकावर बरोबर तुम्ही टाकला त्याच्या 2 बकलं होतं. तर ते त्या कृष्णाजीच्या मस्तकाची 2 बकलं महाराजांनी त्या शिरवारानं केली. आणि अफजल खानाचं तोपर्यंत महाराजांनी त्याला भोगसून मारलेलंच होतं. कारण आतडी बाहेर आल्यानंतर कोण जगायचा संबंध नाही. कट्याराच्या सारखे एवढी जवळजवळ कट्यार 1 फूट त्याचं पाता असते साधारण. बरोबर. एवढं ते आत जाऊन गेल्यानंतर त्याची सगळी आतडी कट होऊनच ती बाहेर येतात. ते 2 दुधारी जरी असलं तरी त्याच्या ग्रूजला मध्ये मणी असतो असा आणि बरोबर त्याला इकडं अशी टोक असते, त्याला सुद्धा थोडीशी धार असते, त्याच्यातून ते सगळी कापतच जाते ते. बरोबर. त्यातून त्यानं ते बांधून परत तो पालखीत जाऊन पडला बाहेर, शामियाण्याच्या बाहेर. आणि संभाजी कावजीनं मग त्याचं मुंडकं छाटलं, ते घेतलं. आणि माहिती आहे आपल्याला महाराजांनी प्रतापगड आणल्यानंतर ते परत जिजाऊंना दाखवण्यासाठी ह्याला पाठवलं, राजगडला पाठवलं. तर ह्याच्यातून काय आहे की एकतर शस्त्र वाघनखं त्याचा उपयोग आणि त्याच्यानंतरची जी काय क्लोज कॉम्बॅक्ट झाली महाराजांची आणि ह्या सगळ्या अफजल खानाची, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण विजय मिळवला. त्याचं मूळ ह्या शस्त्रात आहे. बरोबर. पण मग अनेक जण कृष्णाजी भास्करांसोबत झालेला जे हातगाईचा प्रसंग आहे तो काही जण अमान्य करतात, काही जण मान्य करतात. तर ह्याला आपण काय प्रमाण देऊ शकतो? याला प्रमाण आता तुम्हाला वाचूनच दाखवतो मी. 2-3 प्रमाण आहेत. एक सगळ्यात महत्वाचं प्रमाण आहे जेदे करिण्याचं, की ज्याच्यामध्ये महाराजांनी म्हटले की जेदे करिणाकार म्हणतो की महाराजांनी त्यावेळेला जे काय घडलं त्याच्यामध्ये हेजीब मारला अफजल खानाचा. बरोबर. हेजीब हा फारसी शब्द आहे. हेजीब म्हणजेच वकील. अफजल खानाचा वकील कृष्णाजी होता. त्याला अनेक पुरावे आहेत. शिवभारतकार शिवभारत तर तुम्ही मान्य करता, सभासद मान्य करता, अनेक त्याला पुरावे आहेत. त्यानंतर दुसरं वाई परगण्याची एक यादी आहे. त्या यादीमध्ये सुद्धा अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की कृष्णाजी कुलकर्णी हा वाईचा कुलकर्णी होता. अच्छा. तो काही इकडचा तिकडचा कुठला नव्हता. अफजल खान ज्या ह्याचा सुभेदार होता तिथला तो कुलकर्णी होता. तो मुसद्दी असणार आहे.
बरोबर. तो चांगला त्यावेळेला सगळी शस्त्र चालवायची, त्यामुळे तो चांगला शस्त्र चालवणारा सुद्धा असणार आहे, नाहीतर त्याची तलवार कशाला देतं. बरोबर. अफजल खान स्वतःची तलवार, ज्याला तलवार चालवता येतं त्यालाच देणं. बरोबर. म्हणून तो मुत्सद्दी होता. हे एक ते वाई परगण्याची एक यादी आहे, नंतरची आहे, पण त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की, म्हणजे यादीतलं वाचून दाखवतो तुम्हाला की सगळी नाही दाखवत. आजम म्हणजे अफजल खान स्वारी करून शिवाजी भोसले याची भेटीस गेले. त्याने चंपाषष्टीचे रोजी मार्गशीर्ष मासी जिवे मारले, लष्कर लुटले, कृष्णाची भास्कर, मशारनुले, हेजीब, शिवाजीराजे भोसले याचकडे पाठवले. मुलाखतीचे वक्ती शिवाजी भोसला याने खान आजमास जिवे मारिता मशारनुले म्हणजे कोण, कृष्णाजी भास्कर, राजे आजमावरी म्हणजे शिवरायांच्यावर हात केला. राजे आजमाने पट्ट्याचे वार देता पंडित मशारनुले ठार झाले. म्हणजे कृष्णाजी भास्करला महाराजांनी पट्ट्याच्या वाऱ्याने मारला हे सुद्धा सांगतंय. बरोबर. शिवभारतकार सुद्धा सांगतं. तर शिवभारतकारानं काय म्हटलंय की पट्टिशेन वेवधादिधा, आधी पहा, पट्टिशेन वेवधादिधा असं म्हटलेलं आहे ते त्याच्यामध्ये. बरं. शिवभारतकाचा श्लोक तो ह्याच्यातला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अगदी स्पष्ट लिहिलंय. त्याच्या भाषांतर जरी तुम्ही केलं तर लक्षात येते. आणि ह्याच्यामध्ये दुसरा आहे सगळ्यात महत्त्वाचा पुरावा या संदर्भातला मला वाटतं जेदेकरण्यातला, की त्याच्यामध्ये सुद्धा अगदी स्पष्ट लिहिलं की शिवाजी महाराजांनी हेजीबला मारलं. म्हणजे या वाई परगण्याची यादी सांगते. बरोबर. शिवभारतकार सांगतं. बरोबर. म्हणजे काही आता इतिहासकार काही गंमत काय करतात की एकदा महाराजांनी त्याचं मुंडकं छाटायला ह्याला सांगितलं आपल्या संभाजी कावजीला, तर परत महाराज ते छाटलेल्या मुंडक्याची 2 वार कशाला करतील. बरोबर. महाराजांनी शिवभारतकारांच्या श्लोकामध्ये तुम्ही संगती लावताना जर तुम्ही चुकला तर पहिल्यांदा सुद्धा महाराज त्यालाच मारतात, आणि मेलेल्या माणसाचे परत मेलेल्या माणसाला महाराज कसं मारतील. बरोबर. आणि शिवभारतकारच सांगतो की शिवाजीला मारणार नाही, तो ब्राह्मण आहे आणि शिवाजी त्याच्यावर वार टाकणार नाही, म्हणून त्याची नेमणूक अफजल खानाने केली कृष्णाजीची त्यावेळेला भेटीच्या वेळी, हे शिवभारतकार सांगतात. बरोबर. आणि इतर साधनं सगळी सांगतात ना आपल्याला. अज्ञानदासाचा जो पोवाडा आहे, अगिनदासाचा पोवाडा, त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट लिहिलं आहे. एका पोवाड्याच्या पाठात त्याने लिहिलेलं आहे तसं, एकामध्ये नाही आहे, पण एका पोवाड्याच्या पाठात आहे ना की ते कृष्णाजी भास्करला मारलं म्हणून. बरोबर. बरोबर. म्हणजे या सगळ्या पुराव्यांवरून हे सिद्धच होतं की कृष्णाजी भास्करांनी अटॅक केल्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांना मारलं ना. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लढाईमध्ये पंताजी बोकीलांना सुद्धा वार लागलाय, ते सुद्धा जखमी झालेले होते, त्याची सुद्धा कागद आहेत. शिवाजी महाराजांचे वकील सुद्धा त्यांना सुद्धा मारामारी त्या वार लागलाय. बरोबर. आणि इतकी माणसं मेली त्याच्यामध्ये. शिवाजी महाराजांच्या पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते ही जी काही 2 नावं येतात, ही अफजल खानाचे अंगरक्षक म्हणून आले होते. बरोबर. त्यांना सुद्धा मारलं ना. बरोबर. महाराजांच्या बरोबरचे जे अंगरक्षक होते त्याच्यामधल्या ते अंगरक्षकांची जी लढाई जुंपली, जी बाणाच्या टप्प्यावर होते, त्याच्यामध्ये अफजल खानाच्या सगळ्या अंगरक्षकांना मारलं. बरोबर. अफजल खानाचा एकही माणूस म्हणजे त्या जनीचा टेंबावर, प्रतापगडाच्या मध्यावर खांद्यावर जनीच्या टेंबावर काय घडलं हे त्या छावणीपर्यंत सांगायला, पेठ पारला छावणी होती, कोयना पारला छावणी होती, एकही माणूस महाराजांनी जाऊन दिलेला नाही. बरोबर. एकही जिवंत माणूस गेलेला नाही. ज्या वेळेला महाराज गडावर आले, तोफांचे बार झाले, महाराजांच्या संकेताप्रमाणे जावळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसलेल्या महाराजांच्या सैन्याला कळालं की आता आपल्याला अफजल खानाच्या छावणीवर हल्ला करायचा आहे. हल्ला झाल्यानंतर त्यांना कळाले, त्यामुळे ते बेसावत होते. बरोबर. त्याचं जे काय सगळं सैन्य आलेलं होतं ते सुद्धा 12-15 हजारचं सैन्य होतं तिथं. त्या सगळ्या सैन्याचा छापा टाकून पराभव झाला. तो अचानक छापा होता, सरप्राईज अटॅक होता म्हणूनच झाला. ती जर तयारीत असते तर त्यांनी स्वतः तयारी केली असती ना. मग महाराजांचं सैन्य काय एवढं मोठं नव्हतं, 50-60 हजाराचं की ते परत त्यांना घेरून त्याला मारतील. स्टनिंग सरप्राईज अटॅक, एकदम ब्लिज्ड असं ताकदीनं अटॅक केला सरप्राईज, आणि मग ते सैन्य सगळं मारलं. मग त्याच्यातनं आपल्याला माहिती आहे पायाला चिरगुट बांधून फाजल खान पळून गेला. प्रतापराव मोर्याने त्याला वाट दाखवली कोयनीच्या ह्याच्यातून, खोऱ्यातून. बरोबर. असं काय लढाई आहे. त्यामुळं
महाराजांनी त्याला मारलं का नाही हा विषय इतिहासाची कागदपत्र सांगतात, तेच आपण मान्य करायला पाहिजे. बरोबर बरोबर. आणि त्यानं काय फरक पडतो ना. दुसरा आणि ह्याला दुसरा एक पुरावा आहे माझ्याकडं, प्रत्यंतर पुरावा तुम्हाला सांगतो की राज्याभिषेकाच्या वेळेला लिहिलेलं नाही त्या पुस्तकात, नंतर माझ्या लक्षात आलं, तुळा पुरुषदान नावाचा विधी करतात. बर. महाराजांनी केलाय तो विधी का करायचा? कुठलेही विधी जे असतात आपल्या हिंदू धर्मातले ते काय उगीच कोण काय करत नव्हतं. बरोबर. तर त्याला काहीतरी कारण होती. तर तुळा पुरुषदान विधीवर एक पुस्तिका आहे. त्या तुळा पुरुषदान विधी करायचा काय, ब्रह्महत्याच्या पातकातनं तुम्हाला सुटका नाही आहे. मग गागाभटानं तो विधी शोधून काढला की एखाद्या व्यक्तीनं जर ब्रह्महत्या केली असेल तर तुझी सुटका करायची असेल तर त्याच्यासाठी तो विधी करायचा. अच्छा. त्याचं काय करायचं की ज्यानं ती हत्या केली त्या व्यक्तीनं स्वतःच्या वजना एवढा सुवर्णाचा पुतळा तयार करायचा स्वतःचा. बर. आणि ते दान करायचं. अच्छा. त्याच्यातून मग तुमची सुटका. मग महाराजांनी तुळा पुरुषदान विधी केलाय. आणि स्वतःच्या वजना एवढं सोनं देणं जर त्यांना परफेक्ट, मग लोक इतिहासकार जाणते अजाणतेपणे जर युद्धामध्ये ब्रह्महत्या झाली असेल तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून संबंधच नाही. महाराजांना माहीतच होतं की हे झालंय. बरोबर. जाणते अजाणतेपणीचा विषयच नाही ना. आपण एखाद्या माणसाला मारतोय तर माहीत असतंय. बरोबर. त्यामुळं तो विधी महाराजांनी केलेला आहे. सगळ्या इतिहासकारांनी मान्य केलंय, बेंद्रेंनी मान्य केलंय, अनेक लोकांनी मान्य केलंय. त्या ह्याच्यात सुद्धा आहे, गागाभटांच्या सगळ्या गागाभटीमध्ये सुद्धा आहे. ते तुळा पुरुषदान विधी केलेला आहे. तो केलाच त्याच्यासाठी की ती विशिष्ट गोष्ट महाराजांच्या हातून झालेली होती, त्याचं प्रायश्चित्त जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते घेतलं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी केलं होतं. ते ब्रह्महत्या झालीच ना. बरोबर. म्हणजे हा सज्जड पुरावा आहे, त्याला पूरक जसं आपण म्हणतो. हा, म्हणजे आपण त्याला पुराव्याच्या भाषेत परिस्थितीजन्य किंवा काय वेगळा एक असा त्याला शब्द आहे की सपोर्टेड पुरावा. सज्जड पुरावे तर डॉक्युमेंट्स मधलेच आहेत. बरोबर. म्हणजे जे आपल्याकडे नाहीतर मग ही सगळीच डॉक्युमेंट खोटी मानावी लागतील. बरोबर. तुम्ही जेदे शकावली जेदेकरींना मानणारच नसाल तर शिवाजी महाराजांचा इतिहास कितपत पुढे जाईल. बरोबर. परमानंद सुद्धा सांगतोय ना, परमानंद सुद्धा सांगितले ना. बरोबर. मान्य का करायचं नाही, मान्य करायला लागेल. त्यानं काय फरक पडतो. मग खंडोजी खोपड्याचे हातपाय तोडले महाराजांनी, प्रतापगडच्या तो गेला अफजल खानाला कडे म्हणूनच तोडलेत ना. मग खंडोजी खोपडे मराठा आहे म्हणून त्याला हातपाय तोडले नाहीत असं काय तर वेगवेगळं काय तर ह्यानं संदर्भानं सांगायचं. कारण तिचे हातपाय तोडल्याचा उल्लेख शिवभारतात नाही, हातपाय तोडल्याचे उल्लेख ह्या साधनात नाही, त्या साधनात नाही, ठोस पुरावा मिळत नाही असं जर सांगितलं म्हणजे जेदेकरीने तर जेदे शकावलीच आहे त्याचा उल्लेख. बरोबर. इतर कुठं आहे. बरोबर. मग त्याच्यातला तो उल्लेख जर मान्य करायचा असेल तर हे आणि काय फरक पडतो ना. त्यावेळेला मग तिने लढाई आहेत, ह्या लढाईमध्ये हे सगळं होत असतं. शत्रू मानतात. बरोबर. आणि तुम्ही शस्त्रांचा अभ्यास करून जे काही सांगितलं ते फारच सर्वांसाठी नवीन असणार आहे. कारण का एवढा डिटेल इतिहासकारांचा शस्त्राचा अभ्यास असतोच असं नाही, पण तुम्ही स्वतः एक शस्त्रागार आहात आणि तुमचा अभ्यास त्याचा खूप दांडगा आहे. नुसता अभ्यास नाही तर तुम्ही ते चालवता सुद्धा. त्यामुळे तुम्ही जे काही सर्व वर्णन करून सांगितलं त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि अनेक गोष्टींवर जे आपण म्हणतो की एक पडदा असतो, तो पडदा तुम्ही उघडलात. त्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आजचा आपला भाग आपण इथं थांबूयात. जय शिवराय. जय शिवराय.